तर इथे असे आपण पिंक टोनमध्ये 5 शेड घेतले फॅब्रिकचे. ह्याच्यापासून आपल्याला 1 वर्षाच्या मुलीचा आणि एक 10 वर्षाच्या मुलीचा असे 2 ड्रेस रेडी करायचे आहेत. ह्याच्यासाठी मी प्रिपरेशन म्हणून फॅब्रिकवर सगळ्या कलरच्या फॅब्रिकवर राऊंड कट करून घेतले तर अशा प्रकारे. आणि घेर, सॅटिनचा घेर आणि क्रेपचे घेर असे रेडी करून ठेवलेले आहेत आणि प्रिपरेशन करून ठेवलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपलं थोडंफार काम झालेलं होतं, म्हणजे राऊंड वगैरे कट करून झालेले होते आणि आज त्या दिवशी मी बोलल्याप्रमाणे आपल्याला अर्जंटमध्ये 2 बड्डेचे ड्रेस आलेले आहे स्टिचिंगसाठी, एक 10 वर्षाच्या मुलीचं आणि एक 1 वर्षाच्या मुलीचं. तर त्यासाठी मी प्रिपरेशन अशी करून ठेवलेली आहे. असे राऊंड कट करून ठेवलेले आहेत आणि हे कट केलेल्या राऊंडला मी अशी बिडिंग केलेली आहे. हे काम माझं कालपासून चालू आहे बिडिंग करायचं. हा एक कलरची बिडिंग झाली हे, आणि हे खूप टाईम जातं याला. आता माझं जवळजवळ अर्धा दिवस गेलेला आहे आणि अजून माझ्याकडे हे 2 कलरचे बिडिंग करायचे आहेत. हे आय थिंक असतील 16-32 राऊंड असतील आणि हे आय थिंक असतील 16 ते 20 राऊंडच्या मध्ये असतील हे राऊंड. सो हे 3 कलर म्हणजे झालेले आहेत बिडिंग करून आणि हे 2 कलर राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी प्रॉपर ड्रेस स्टिचिंग करायला घेणार आहे. सो हे असं चाललेलं आहे. जसं जसं होईल तसं मी दाखवेनच. आणि ते कसा ड्रेस रेडी होतो आहे, जर तुम्हाला एक्साइटमेंट असेल तर नक्कीच कंटिन्यू राहा आणि 1 नंबर ड्रेस रेडी होणार आहे. सो बघूया आता. राऊंड तयार करून झाले. जवळजवळ सकाळी 12 वाजता मी तयार करायला घेतलेले. ते आता जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजून गेलेत आणि ड्रेसला अजिबात सुरुवात नाही. सो आत्ता झालेत. आता हे शेवटचे जवळजवळ हे शेवटचे आणि हे 1 2 3 आणि 4 कलर हे ऑलरेडी करून ठेवलेले मी सकाळपासून. आणि आता हे तासाभरात 1.5-2 तास लागले हे करायला. प्रत्येक कलरमध्ये 40-40 असे आहेत आणि 5 कलरचे मिळून असे मला वाटते 200 तरी राऊंड असतील. सो आता हे रेडी केलेत. आता ह्याच्यानंतर हे ड्रेसला अटॅच करायला घेणार आहे मी. सो आत्ता आणलेल्या आहेत आराध्याने पॅटीस. सो आता ते पॅटीस खायला जातो आणि थोडंसं पोट भरणी करते आणि मग नंतर मग कंटिन्यू करते ड्रेसला. सो आपले सगळे आता राऊंड बिडिंग करून झालेले आहेत आणि आत्ता कुठे पॅटर्नला सुरुवात होणार आहे. म्हणजे त्या बिडिंगनेच एवढा वेळ खाल्ला आहे ना, पूर्ण दिवस खाल्ला आहे माझा. सो मी जो सॅटिनचा घेर होता ना त्याला अशा खडूने लाईन मारून घेतल्या आहेत 6-6 इंचावर. म्हणजे आता माझे 32 इंचाचं होतं, त्यांना डिवाईड करून 5 कलर आहेत म्हणजे ह्याचे. सो त्याला 5ने डिवाईड करून मी अशा लाईन मारून घेतल्या आहेत पूर्ण घेरला. आणि हे 5 कलर मी एक राऊंड काढून अशा प्रकारे लावणार आहेत. पहिला हा पिंक, नंतर लाईट पिंक, थोडासा लव्हेंडर, हा थोडासा लाईट लव्हेंडर आणि त्याच्यानंतर हा डार्क. असे करून मी एक काढून हे पूर्ण राऊंडला दाखवणार आणि फायनल लुक तुम्हाला शेअर करीनच मी.
अशा प्रकारे आपण ही स्टिचिंगनी शेवटची लेअर लावून घेतलेली आहे. सेम लेअर आपण या 4 राहिलेल्या लेअर लावून द्यायचे. फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे मी ब्लाऊज देखील स्टिच करून जॉईन करून घेतलेलं आहे. ही फ्रंट साईड आहे ब्लाऊजची, सिम्पल नेक आहे, स्लीवलेस आहे आणि बॅक साईड झिगझॅग नॉडने केले. बॅक साईड अशी झिगझॅग नॉडने केले, त्यामुळे फिटिंग व्यवस्थित बसतं. आणि हे शोल्डर फिनिशिंगमध्ये जॉईन केले. असाच बॅक आपण आतमध्ये अस्तर जॉईन करणार आहोत, तो देखील फिनिशिंगमध्ये करणार आहोत. तर आपण या साईडला जॉईन करून या साईडला पाडणार आहोत अस्तर, जेणेकरून ही मधली शिलाई दिसणार नाही. तर छोट्या मुलीचा मी केलेला आहे तो दाखवते तुम्हाला. असा छोट्या मुलीचा पूर्ण झालेला आहे. फ्रंट साईड आहे, इथे फ्लॉवर येतील आणि ही बॅक साईड आहे आणि ही आतमधली आपली फिनिशिंग आहे. ओव्हरलॉकची मशीन नसल्यावर अशी फिनिशिंगमध्ये ड्रेस करायचे असतात. ही साईडची शिलाई देखील आपण अशी फोल्ड करून घेतलेली आतमध्ये आणि जिथे आपण जॉईंट मारलाय ना ते देखील अशी फिनिशिंगमध्ये केलेलं आहे. आतमधली साईड तुम्ही बघू शकता. म्हणजे ओव्हरलॉकची मशीनची गरज लागते असं नाहीये, असं देखील तुम्ही करू शकता. सो त्याच प्रकारे आपण याला सुद्धा अस्तर जॉईन करून घेणार आहोत. 2 अस्तर आहेत, तर मी याच्यासाठी घेतले आहेत बिकॉज ऑफ मला इथे कॅन लावायचं आहे. सो कॅनसाठी मी डबल अस्तर घेते. कोणाला जा रे बोलते? तर इथे स्वराज्य मला सकाळ सकाळ मदत करायला आलाय, जांभया देत देत. खोकला आला तुला? कसं काय? काय खाल्ला तुम्ही? काय पिला? थंड पिला? वेडा आहेस तू. मदत कर, चल धरून ठेव तो ड्रेस धरून ठेव. धरला? धरून ठेव. हा, खाली नाही जाणार, धरून ठेव. कशा काय जाते? तर इथे आपलं कॅन लावायचं काम चालू आहे. तर शेवटचा हा सॅटिन आहे, हा अस्तर आणि हा शेवटचा अस्तर. शेवटच्या आणि मधल्या अस्तर मध्ये अशी लाईन ड्रॉ केली 10 इंचाची. बिकॉज ऑफ आपला आपण जी घडी मारले कॅनची ती 10 इंचाची आहे, म्हणून इथे 10 इंचाची लाईन ड्रॉ केली आहे. तर त्याच्यावरून आपण कॅन लावून घ्यायचं आहे आणि हे असं आपण ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं होतं. सो माझ्याकडे हे असे फ्लॉवर्स आहेत, ते मी कट करून घेतलेले आहेत आणि हे मी त्या फ्रॉक्सना लावणार आहे. असे आपले फ्रॉक्स रेडी झालेले आहेत. दोन्ही पण एक वर्षाचे आणि एक 10 वर्षाचे आहे. सो मी इथे या पोर्शनला फ्लॉवर लावणार आहे. सो आपला ड्रेसचा फायनल लुक झालेला आहे.